नसरापूर अत्याचार हत्या प्रकरणामध्ये न्यायालयानं मुलीच्या आजीसह 13 जणांची साक्ष नोंदवली। सरकारी पक्षाकडून न्यायालयापुढे 82 साक्षीदारांची यादी सादर। कोकण विधान परिषदेमध्ये शिवसेनेकडून बंडखोरी महेंद्र दळवी यांची कन्या जुली दळवीचा अर्ज दाखल, तर राष्ट्रवादीकडून अनिकेत तटकरे महायुतीचा अधिकृत उमेदवार। अजित पवार यांच्या निधनाआधी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा, सुनील तटकरे यांची कबुली। अजित पवार यांनी बैठकीचा तपशील सांगितल्याचाही दावा। पुण्यामध्ये विधान परिषदेच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा। पार्थ पवारांचे निकटवर्तीय विक्रम काकडेंना संधी, तर सुनील टिंगरेंचा डमी अर्ज। छत्रपती संभाजीनगरात भाजपच्या जागेवर शिवसेनेच्या आमदार पुत्राची बंडखोरी। अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार यांचा उमेदवारी अर्ज दाखल। एकनाथ शिंदेंपुढे बंडखोरी रोखण्याचं आव्हान। दोन्ही सेना एकत्र याव्यात असं अनेकदा वाटतं। शिवसेना युपीटीचे नेते अंबादास दानवे यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा, तर उपमुख्यमंत्री शिंदेंनी बोलणं टाळलं। बीडमध्ये पीव्ही कुलकर्णीच्या बांधकामावर अखेर हातोडा। कुलकर्णी नीट पेपर फुटीचा मास्टरमाइंड। पालिका प्रशासनाकडून कारवाईचे आदेश। अमृता फडणवीसांनी मुंबईतील एका सामाजिक कार्यक्रमात पिंक ई रिक्षा चालवली। पिंक ई रिक्षा समर्थन उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगामध्ये कार्यक्रमामध्ये अमृता फडणवीसांनी पिंक ई रिक्षा चालवली। अकोला जिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा। तेल्हारा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस। वादळी पावसाचा केळी बागांना मोठा फटका। छत्रपती संभाजीनगरात वादळी पावसासह मोठ्या प्रमाणावर नुकसान। विमानतळावरील छताचा काही भाग उडाला। शहरातील अनेक भागात बत्ती गुल। हिंगोली जिल्ह्यामध्ये रात्री जोरदार पाऊस। वसमत, सेनगाव आणि कळमनुरी तालुक्यामध्ये पाऊस। औंढा नागनाथमध्ये जोरदार पावसाची हजेरी। चौपाटीच्या किनाऱ्यावर काळ्या तेलाचे थर। पर्यावरणाबरोबरच सागरी जीवसृष्टीवर परिणाम। किनाऱ्यावरील वाळू पाण्यावर तेलाचा थर। इंधन दरवाढी विरोधात काँग्रेस आक्रमक। मुंबईतील विक्रोळीमध्ये काँग्रेसचं बैलगाडी घोडागाडी आंदोलन। सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी।